असेल त्याला आशीर्वाद की निदान 2 मिनिटं मला इथे किती सोपं दान आहे हो छायादान. 2 झाडं तर लावा आपल्या जीवनामध्ये, त्यांना मोठं करा. पक्षी येऊन बसतील त्या सावलीमध्ये. एखादा पथिक जेव्हा पायी यात्रा करा ना, मग लक्षात येईल तुम्हाला झाडाची सावली किती महत्वाची असते. 2 वर्षापूर्वी द्वारकेला पायी गेलो होतो. शहादा ते द्वारका 940 किलोमीटर. काही विभाग असे आहेत की एक झाड सापडत नाही तिथे. हायवेने सगळे झाडं तोडून टाकले, मोठे मोठे हायवे. एखादं झाड जरी आम्हाला मिळालं तरी 30-35 लोक तेवढ्या सावलीत बसून जात होतात. छायादान, समाज प्रबोधन आणि कथा मी दोघही गोष्टी करतोय. जीवनात माणसाने निदान एक तरी झाड मोठं करा. त्या सावलीमध्ये 4 पक्षी येऊन बसतील. माझी एक छोटीशी कविता आहे, सांगतो तुम्हाला. मी मेलो तर माझ्या सरणासाठी झाड तोडू नका. छोटासा विचार आहे. मी मेलो तर माझ्या सरणासाठी झाड नका तोडू, कारण पुढच्या जन्मात पक्षी झालो तर मी घरटं कुठे बांधू. पुढच्या जन्मात पक्षी झालो तर मी घरटं कुठे बांधू. प्रत्येकाने विचार करा की आपण एक छायादान, बिलकुल एक वृक्ष लावा. एक झाड लावा, त्याला मोठं करा. त्या सावलीत कोणीतरी पथिक येऊन बसेल आणि कोणीतरी वृक्षवल्ली आमासुरे वनचरी, वृक्षवल्ली आमासुरे वनचरी, पक्षी सुस्वरे आनवी. वृक्षवल्ली आमासुरे वनचरी, वृक्षवल्ली आमासुरे वनचरी. आकाश मंडल पृथ्वी आसन, आकाश मंडल पृथ्वी आसन, रमे पृथ्वीमान क्रीडा करी, रमे पृथ्वीमान क्रीडा करी. वृक्षवल्ली आमासुरे वनचरी, वृक्षवल्ली आमासुरे वनचरी, वृक्षवल्ली आमासुरे वनचरी. पुढचं दान आहे श्रमदान. काहीतरी श्रमदान. काल आपण गंगेच्या घाटावर गेलो होतो, जिथे आपण आंघोळीसाठी सगळे उभे होतो घाटावर. जरा थोडा कचरा, कागद काही पण. आमच्या राजूभाऊंच्या डोक्यात एक विचार आला. म्हणे, महाराज, आपण 4-4:30 वाजेला सगळे लोक जर इथे आलो तर आपण हा घाट स्वच्छ करू शकतो. काय करायचं नाही करायचं ते नंतर आहे, पण विचार तो घेऊन येणार है ना. शादी मत करो, शादी की बातें तो करो. डोक्यात विचार तर येऊन गेला की हे श्रमदान आपल्याने जर झालं तर मैयाचा घाट स्वच्छ होत आहे. कुठेतरी करा, कुठेतरी. फार लोक श्रमदानापासून बाजूला होतात. मी कशाला करेन? आपलीच केलेली कचरा, आपणच टाकलेली घाण आपण उचलायला तयार नाही. श्रमदानाला पैसा लागत नाही. श्रमदान करा. नंतर एक पुढचं दान सांगतो, रक्तदान. रक्तदानाला कुठे पैसा आहे? रक्त द्यावं, विज्ञान सुद्धा सांगतोय की रक्त द्या. पण लोक आज आई वडिलांना पाणी पाजत नाही. आणि एखाद्या पुढाऱ्याचा वाढदिवसाच्या दिवशी जर रक्तदान शिबिर असलं तर हा पहिले हात तिथे करतो, रक्त देतो. त्यालाही महत्व नाही. श्रोतेजनो, रक्तदान कशा ठिकाणी केलं गेलं पाहिजे? रक्तदान योग्य त्या ठिकाणी की माझ्या रक्ताने कोणीतरी वाचत असेल, कुणाला तरी. रक्तदानाला पैसा लागत नाही. पुन्हा पुढचं दान सांगतो, समयदान. थोडा वेळ द्या. देवाला वेळ द्या, पोथीला वेळ द्या, मंदिराला वेळ द्या, घरच्यांना वेळ द्या.
दीपावली आणि अक्षय तृतीयेला जर ननंद